3 षटकं आणि 3 षटकासाठी 15 मिनिटं इतका वेळ असेल. चला, सोनगर संघ विनंती असेल फील्ड प्लेसमेंटसाठी जास्त वेळ घेऊ नका. कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्याचा वेळ 8 म्हणजे जवळ-जवळ घड्याळात जर आपण पाहिलं तर 9 वाजून 1 मिनिटं झालेत. आपण जवळ-जवळ जर पाहिलं तर 1 तास या उशिरा स्पर्धेमध्ये दाखल झालोय. त्याच्यामुळे सोडगर संघाला विनंती आहे इथून पुढे जास्त वेळ न घेता आपण मॅचला सुरुवात करूयाच. जिथे कनगर संघाची सलामीची जोडी सिद्धेश प्रीतम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लेफ्ट अँड राइट कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला मात्र वापरलं जातंय कणगर संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला सोनगरचा संघ आपण उल्लेख केलात कामतेकर जे आपल्या दरम्यान जोडले गेले आहेत. अर्थात साहिल खेराटकर ॲज अ स्कोररच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 3 अंतर्गत स्कोरर हा उल्लेख आपल्याला सापडतो. स्कोरर म्हणजे एक अशी व्यक्ती असं कसं किरदार जो प्रत्येक सामन्याचा हिशोब अर्थात लेखाजोखा ठेवण्याचं काम करतो आणि अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 3 ला अनुसरून स्कोररच्या भूमिकेत साहिलजी खेराटकर यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात होते. राइट आर्म राउंड द विकेटनं ओव्हर द विकेटनं गोलंदाज संकेत पाहायला मिळतात. डावखुऱ्या त्याचा फलंदाज सिद्धेश ऑन द स्ट्राईक एंड व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस टूर्नामेंट पहिला बॉल फुल टॉस. अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण खराब आहे. इनफील्ड खूप फास्ट आहे. या राऊंडचे पहिल्या चेंडूवर आलाय चौकार 4 रन्स. येस, थँक यू. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. क्षेत्ररक्षण खराब होतं आणि क्रिकेटमध्ये तुमच्या चुकीला माफी नाही. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर देखील चुकी झाली. फलंदाज बीट झाले, यष्टिरक्षक बीट झाले आणि लाँग स्टॉप झोनमध्ये सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पार. अंपायर सिग्नल आलाय. हा येतोय 22चा चौकार 4 रन्स. येस, थँक यू. थँक यू सो मच डीजे. आता मात्र यष्टिरक्षकांनी चुकी केल्यानंतर मात्र यष्टिरक्षण बदललं जातंय. जॉन्टी यांना आपण पाहू शकते स्वतः यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आल्यात. 2 चेंडूवर बोलबायला कनगरचा राहिलाय. यावेळी पुन्हा अक्रॉस द लाईन आडवा बॅटनं चेंडूच्या रिचपर्यंत पोहोचू शकले नाहीत. स्विंग अँड मिस बॉल आणि चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. अर्थात हा डॉट बॉल येते. गोलंदाजानं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण, दुसऱ्या चेंडूवर खराब यष्टिरक्षण आणि तिथून मात्र तिसऱ्या चेंडूवर संख्येचं कमबॅक. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकादरम्यान तब्बल 8 धावा. ऑन साइडला फटका आहे तो संधी निर्माण झाली आहे आणि यावेळी मात्र जलधरणीला दान होतोय. आपण क्रिकेटमध्ये सातत्याने मित्रांनो पाहतो जेव्हा धरणीला दान झालंय क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रम रचले गेलेत. जिथे मी पुन्हा एकदा उल्लेख करेल ज्यावेळी रोहित शर्मा या खेळाडूचा 5 या धावसंख्येवर थिशारा परेरानं झेल सोडला आणि त्याच्यानंतर मात्र 264 धावांची एक रेकॉर्ड ब्रेक इनिंग आपण पाहिली रोहित शर्मा यांच्या बॅटमधून जी इनिंगला मात्र कोणी देखील आजपर्यंत टच करू शकले नाहीयेत. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये मित्रांनो झेल फार महत्वाचा आहे. क्रिकेटचा खेळ सातत्याने आम्हाला सांगत आलाय. कॅचेस विनिंग द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच आणि यावेळेला जीवनदान दिलं बॅटर सिद्धेशला. आता मात्र सिद्धेशवर सर्वांच्या नजरा असतील. 1 धाव आली आहे आणि एकाच्या साहाय्याने रनसंख्या जाऊन पोहोचली 9च्या घरात. खोलवर टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस यष्टिरक्षण थोडंसं खराब झालंय. मात्र कोणत्याही प्रकारचं नुकसान नाहीये. नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर आपण सिद्धेशला पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न झाला. स्ट्राईक एंड मात्र नकार आला आणि बॉलिंग खूप चांगलं पाहायला मिळतं. दोन्ही बॅट्समधला ताळमेळ मैदानामध्ये आपण पाहू शकताय. डॉट्स बॉल आला एकंदरीत 4 चेंडूचा खेळ. या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपवला गेला आणि 5 चेंडूच्या अखेरीस 9 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा जोरकस पाडण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. आता पहिलं षटक संपलंय आणि 1 षटकाच्या अखेरीस कनगर संघ जाऊन पोहोचलाय. रन 8 रन्स माफ करा 9 धावा. लॉस ऑफ 0 विकेट्स. येस डीजे.
येस, थँक यू. थँक यू सो मच डीजे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 रन्स 9 धावा ऑन दी बोर्ड. पहिल्या 2 चेंडूवर बोलबाला राहिला कणगरचा. त्याच्यानंतर मात्र संगीतचं खूप चांगलं कमबॅक कारण पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा खर्च करत असताना 4 चेंडूमध्ये रोखून ठेवलं अक्षरशः दोन्ही बॅटर्सला. किंवा 2 1 धाव खर्च केली शेवटच्या 4 बॉल्समध्ये म्हणजे एकंदरीत 9 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. आता जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं मात्र षटक नसेल. पॉवर प्ले खारिज केला गेलाय. डीपमध्ये तुम्ही अतिरिक्त प्रोटेक्शन पाहू शकता. 30 सर्कलच्या बाहेर मात्र डीपमध्ये अतिरिक्त प्रोटेक्शन आहे. जॉन्टी आलेत. पुन्हा एकदा शफल झालं अक्रॉस द लाईन ऑन ड्राईव्हचा फटका येतोय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग झोनमध्ये. चेंडूला जोपर्यंत अडवलं तोपर्यंत मात्र एक सिंगल अर्जित झाले. सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवर. 10 धावा ऑन दी बोर्ड. अगदी सकाळच्या सत्रामधले शांत क्रिकेट सध्याच्या घडीला आपण मैदानामध्ये अनुभवतोय. सकाळचं सत्र आहे. एलिव्हेशन प्रॉपर मिळत नाहीये चेंडूवर आणि त्याच अनुषंगानं हा फॅक्ट लक्षात घेत असताना दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून खेळ राहिलाय. मात्र मॅच जिंकायची असेल या आपण मैदानाचा विचार केला तर 3 षटकामध्ये कमीत कमी प्लस स्कोर लगावणं फार गरजेचं देखील राहणार आहे. कारण 10च्या सरासरीनं सामने चेस होतील देखील पाहिलं. त्यावेळी फटका चांगला आहे. अगदी चेंडू ट्रॅव्हल होते सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्रयत्न चांगले होते. मात्र 6 धावांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. 6 रन्स षटकार. 6 धावा आणि 6 धावेने संघाच्या स्कोर कार्डमध्ये पुनश्च एकदा वाढ होते. 16 या संख्येवर चांगली बॅटिंग राहिली. पुन्हा एकदा शफल झाले. यावेळी अगदी अनुभव आहे क्रिकेटमधला. म्हणजे जॉन्टीनं मागचा चेंडू पाहिला तर थोडासा अकोट टप्प्याचा होता. लेंथ केलं त्या ठिकाणी प्रीतमनं आणि चेंडूला भिरकावून दिलं. यावेळी थोडंसं ऑफ साइड द ऑफ स्टंप पिचिंग होती. अनुभव मात्र मैदानामध्ये सादर केला जातोय. थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न झाला चेंडूला आणि तिथून मात्र डॉट्स बॉल येते. कमबॅक झालं यावेळेला आणि अनुभव तुम्हाला फार चांगल्यारीत्या आपण जॉन्टी यांच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहताय. राउंड द विकेट नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा खूप चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरून सरळ चेंडूला पाठवून दिलाय. स्वीपर कव्हर रिझनमध्ये प्रीतमच्या बॅटमधून आलाय आणखी एक चौकार. येस डीजे. येस, थँक यू. थँक यू सो मच डीजे. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत आलाय. नो प्लस 4 म्हणजे एकंदरीत 5 धावा. फील्ड रिस्ट्रिक्शन म्हणजे तुम्हाला 5 आणि 4 याच फॉर्मेशनमध्ये फील्ड सेट करायचे आहे. क्रिकेटमधले मित्रांनो काही छोट्याशा गोष्टी आहेत तुम्हाला सातत्याने लक्षात घेत असताना क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या घडीला तिथे गफलत झाली आहे सोनगर संघाची. म्हणजेच एकंदरीत 5 धावा स्कोर कार्डवर अंकित झाल्यात. 5च्या सहाय्यानं कणगर संघ जाऊन पोहोचला 21च्या घरात. 21 रन्स ऑन दी बोर्ड. मागच्या चेंडूवर षटकार आला. त्याच्यानंतर कमबॅक गोलंदाजाचं पाहिलं आणि तिथून मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन्स म्हणजे एका बाजूला 4 आणि दुसऱ्या बाजूला 5 अशाच पद्धतीनं तुम्ही फील्ड सेट करू शकता आणि ते मात्र चित्र मैदानामध्ये नव्हतं. दोन्ही ऑफिशियल्सने मात्र ते लक्षात आणून दिलंय कॅप्टन अर्थात सोडगरच्या आणि यावेळी मात्र नो प्लस 4 5 धावा स्कोर कार्डवर. राउंड द विकेटनं पुन्हा एकदा गोलंदाज ऑन द ट्रॅक. प्रीतम यावेळी स्ट्राईक एंडला फुटला गेला. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. पुन्हा एकदा स्वीपर कव्हर. क्षेत्र झोन निवडलाय. क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत चेंडूला फील्ड केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब दोन्ही बॅटर्स मधला ताळमेळ सध्याच्या घडीला आणि 2च्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली 23च्या घरात. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 क्रमांक म्हटला तर सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर त्यांनी क्रिकेटच्या विश्वासातील फिरकीचा जादूगर अर्थात ऑस्ट्रेलियन संघाचा माजी खेळाडू शेन वॉर्न आणि या खेळाडूचा जर्सी नंबर आपण 23 सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर पाहताय. राउंड द विकेटनं जॉन्टे ऑन द ट्रॅक. उलटाच बॉल होता. यावेळी प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. अगदीच बॅटच्या टो एजला चेंडू लागलाय आणि पुन्हा एकदा झेल मात्र धरणीला दाण होतोय. खराब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर सातत्यानं सोनगर संघ मात्र या पूर्ण मॅचमध्ये बॅकफुटला जाणवल्या. पहिल्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण जिथे चौकार आला. पुन्हा एकदा जर पाहिलं तर संकेतच्या ओव्हरमध्ये देखील सिद्धेशला जीवनदान दिलं आणि आता मात्र स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये जॉन्टीने देखील चुकी केली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. अर्थात 1च्या सहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचली 24 24च्या घरामध्ये. डावखुरी तसा बॅटर स्ट्राईक एंडला आल्यानंतर मात्र ऑफ साइडचे क्षेत्ररक्षण इनफील्डमध्ये बोलवलं जातं. इनफील्डमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्याबरोबरीने कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याबरोबरीने जर पाहिलं तर अगदी पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक तैनात केलं जातोय. राउंड द विकेटने गोलंदाज पुनश्च एकदा ऑन द ट्रॅक. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे. नेक्स्ट बॉल. चपल झालंय. खूप चांगला फटका. एलिव्हेशन प्रॉपर मिळालंय का?
तर येस डेफिनेटली एलिव्हेशन प्रॉपर आहे. अंपायर सिग्नल आला ह्यावेळी ऐकतोय. आता सिद्धच्या बॅटमधून षटकार. येस, थँक यू. चला षटक क्रमांक 2 देखील संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस 15च्या सरासरीनं चला बॉल चला जुना बॉल मला वाटतं कदाचित नसणार आहे. त्याच्याबरोबर जर चेंडू खराब असेल तर चला जुना बॉल जर मैदानामध्ये नसेल तर नवीन बॉलने खेळ सुरू करावा लागेल याची देखील आपण दक्षता घ्या. कारण चला पहिली मॅच आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये देखील मयूर दुसऱ्या इनिंगमध्ये देखील नवीन बॉल दिला जाईल. जर दुसऱ्या इनिंगमध्ये बॉल मैदानाच्या बाहेर गेला, तर त्यांच्याकडे देखील नवीन बॉल दिला जाईल. याची देखील आपण देखील पुरेपूर खात्री घेतोय. कारण एखाद्या संघावर अन्याय होणार नाही. अगदी याचा देखील आम्ही पुरेपूर या स्पर्धेदरम्यान संपूर्णपणे काळजी घेण्याचा प्रयत्न करू. षटक क्रमांक 2 संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस माफ करा, कणगर संघ बॅटिंग करतोय. जाऊन पोहोचलाय 30च्या घरात 15च्या सरासरीने सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळ सुरू आहे. सिद्धीचा जर आपण विचार केला तर 12 या वैयक्तिक धावसंख्येवर सिद्धेश खेळ करतोय. दुसऱ्या बाजूला प्रीतम यांना पाहिलं तर प्रीतमच्या बॅटमधून आतापर्यंत 13 धावांचं योगदान राहिलंय आपल्या संघासाठी. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून जीवनदान दिलंय आणि त्याच्या जीवनदान दिल्यानंतर क्रिकेटच्या मैदानामध्ये काय होतं याचं मात्र चित्र अगदी आपण प्रत्यक्ष मॅचमध्ये अनुभवतोय. कारण दोन्ही बॅटर्सचं मात्र धरणीला दान झालं, झेल ड्रॉप झालेत आणि त्याच्यानंतर मात्र खूप सुरेख बॅटिंग आतापर्यंत या मॅचमध्ये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून राहिले. षटक क्रमांक 3 साठी मयूरला पाचारण केलं जात आहे. मयूर ऑन द बॉलिंग एंड शेवटचं हाणामारीचं स्लॉगवरचं षटक. पहिल्या 2 षटकादरम्यान बोलबाला राहिलाय. जे आपण डिपेंडेबल स्कोरचा विचार केला 30 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्यात आणि मॅचमध्ये मी म्हणेल की स्कोर कार्ड अर्थात धावसंख्या डिफेंड करण्याचं धावसंख्येला अंकुश लगावण्याची जबाबदारी मयूरच्या खांद्यावर. राईट ओव्हर द विकेटने पहिला बॉल अगदी स्लोवर पिचिंग होता. त्याला हेरलं, शफल झाले आणि चेंडूला पाठवून दिलं अगदीच फाईन लेग झोनमध्ये. चेंडू चाललाय सीमारेषा पार. अंपायर सिग्नल येतोय 4 रन चौकार. येस, सो मच. चौकार आणि चौकार निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचले 34. यावेळी चेंज ऑफ द पेस गती व्हेरिएशन क्रिकेटमध्ये सातत्याने मित्रांनो सांगितलं जातं, की गतीपेक्षा तुमच्या कृतीला फार महत्व आहे आणि त्याचंच मात्र प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला मैदानामध्ये सादर केलं जातं. पहिला चेंडू थोडासा अधिक गतीनं हाताळण्याचा प्रयत्न झाला. यावेळी थोडीशी गती कमी केली. ऑफसाईडला या चेंडूची पिचिंग होती आणि बॅटर्स चेंडूच्या रीचपर्यंत पोहोचू शकले नाहीत. यावेळी डॉट्स बॉल आलाय. कमबॅक केलंय गोलंदाज मयूरनं. खूप चांगला फटका आहे. मात्र जर पाहिलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि तिथून मात्र थोडीशी चुकी झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये. पुनश्च एकदा 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात आणि 2च्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 36च्या घरामध्ये 12च्या सरासरीनं मात्र मैदानामध्ये आतापर्यंत खेळ राहिलाय. बॅटिंग करत असताना कणगर संघाचा. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्यात. रणसंख्या एकंदरीत 36 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदलाव केला जातोय. ऑन साइडला जर पाहिलं तर संकेतला आपण पाहू शकता जे मात्र वाईडिश लॉंग ऑनला आहे. त्याच्या बरोबरीने एक क्षेत्ररक्षक जर पाहिला तर डीप स्क्वेअर लेग झोनमध्ये देखील आहे. पुन्हा एकदा चेंडूची बॅटची एज घेत असताना फ्लाइंग स्लीपमध्ये चेंडूला अडवलं गेलंय. तो मात्र एक धाव सहजरित्या अर्जित झाले. 1च्या सहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचले 37 घरामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना
चांगली बॅटिंग राहिली आहे. दोन झेल धरणीला दान झाल्यानंतर ड्रॉप झाल्यानंतर खूप चांगली बॅटिंग करत असताना आपण कनगर संघाच्या दोन्ही सलामीच्या बॅटर्सला पाहताय. सावकार षटकाराची आतिषबाजी पहिल्याच मॅचमध्ये कानमंत्र दिला जातोय. आपण पुरेपूर आवाज देखील ऐकू शकता. जॉन्टियाच्या माध्यमातून लक्ष ठेवा असं मात्र यावेळी फुल टॉस बॉल आहे आणि या चेंडू पुन्हा एकदा उडवून दिलं. चेंडू ट्रॅव्हल होईल आणि यावेळी मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. येस, थँक यू सो मच डीजे. पुढच्या मॅचसाठी आपण आमंत्रित करूत एका बाजूला यंग जनरेशन क्रिकेट संघ संदेरी आणि दुसऱ्या बाजूला NG11 KBCC खामगाव. म्हणजे दुसऱ्या मॅचमध्ये सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमधलं आणखी एक मोठं नाव अर्थात निलेश बामणे यांना खेळताना आपण पाहणार आहोत. मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतोय आणि जसं षटक क्रमांक 3 हे संपलं जाईल अगदी इनिंग ब्रेक्समध्ये यंग जनरेशन क्रिकेट संघ संदेरी आणि NG11 KBCC खामगाव दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हे षटक संपल्यानंतर टॉससाठी यायचं आहे. अगदीच शेवटचा बॉल आहे षटकातील आपण पाहताय. धाफलकावर धावा 37-37. नवीन बॅटर केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडूला खेळून काढलाय. चेंडूला अडवलं जात आहे. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होईल का? तर यस, प्रयत्न देखील केला जातोय आणि बघता बघता 3 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट होत आहेत. लेझी क्रिकेट मैदानामध्ये सध्याच्या घडीला पाहतोय. षटक क्रमांक 3 संपलाय आणि या पंचांचा इशारा देखील आलाय. पहिल्या इनिंगचा या ठिकाणी समाप्त झाले आणि पहिल्या इनिंग संपत असताना धाफलकावर धावा झाल्या 40. 41 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालंय अर्थात 18 चेंडू आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सोनगर संघाला धावा करायच्या आहेत अर्थात 41-41. चला विनंती करतोय खामगाव संघाचे कॅप्टन्स आलेत. संदेरी संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे. संदेरी संघाचा कर्णधार विनंती अगदी आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. टॉस केला जातोय. टॉस केला जातोय. हेडीचा कॉल आणि यावेळी जर पाहिलं तर हेड आलाय. आता मात्र संदेरी संघाच्या कॅप्टन टॉस जिंकलाय. ऑल द व्हेरी बेस्ट. काय निर्णय असेल टॉस जिंकल्यानंतर? प्रथम आमचं क्षेत्ररक्षण जिंकल्यानंतर आम्ही फिल्डिंग करू आणि कमीत कमीत आम्ही 30 ते 35 धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणि अगदी
आपण ही स्पर्धा पाहिली रायगड रॉक्स. मला वाटतं तुमचा संघ कदाचित पहिल्यांदा खेळतो ही स्पर्धा. काय आनंद आहे. मात्र ही स्पर्धा खेळत असताना, या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना, आयोजन बघत असताना तुझं काय मत असेल? रायगड रॉक्स स्पर्धा बघायला गेलात तर माझी पहिल्यांदा स्पर्धा आहे आणि आयोजन तर खूप चांगलं केलेलं आहे. तर स्पर्धा खेळून मलाही बरं वाटेल, टीमलाही बरं वाटेल. असले प्रतिकी होते संदेरी संघाच्या कॅप्टन्सच्या ऑल द व्हेरी बेस्ट. त्याच्यानंतर आपण जाऊयात खामगाव संघाचे कॅप्टन्स आहेत. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच फील्डिंगच घेतली असती. आणि अगदी 2 वर्ष तुमचा बोलबाला राहिलाय. म्हणजे यावर्षी काय रणनीती आहे? म्हणजे 2 वर्ष झाली आपण ही स्पर्धा जिंकतोय. तिसरं वर्ष हॅट्रिक करण्याचा मतलब हॅट्रिक करण्याचा आराखडा करण्याचा प्रयत्न असेल का? कारण सध्याच्या घडीला चांगली टीम टचमध्ये निलेश बावडे तुमच्या संघामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या रिदममध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्या रणनीतीने तुमचा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल? नक्कीच निलेश बामणे यावर्षी खूप फॉर्ममध्येच आहेत आणि बबलू बुमबुम यावर सध्या खूप खूप विश्वास आहे आमचा. नक्कीच 40 प्लस 45-50 पर्यंत आम्ही स्कोर नेण्याचा प्रयत्न करू. अशा प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे नरेंद्रचे कामतेकर आपल्या दरम्यान दाखल झालेत. त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर दोन्ही संघाच्या कॅप्टन्स त्या ठिकाणी मात्र मेडल देऊन त्यांचा देखील सन्मान केला जातोय. साई क्रिएशन, लकी पाथरे यांच्या माध्यमातून हे जे मेडल्स आहेत ते आमच्यापर्यंत दिले गेलेत. प्रत्येक टीमच्या कॅप्टन्सला मात्र या ठिकाणी सन्मानित केला जातोय. आणि आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकणार आहोत नरेंद्रचे कामतेकर. धन्यवाद निशांत कातोडे सर. चला, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सह्याद्रीच्या छाताडातून नादभवानी गाजे, का जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान रोखतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत यांना त्रिवार अभिवादन करतो. मी नरेश प्रभाकर कामतेकर माझ्या समालोचनास सुरुवात करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण एका बाजूला पाहिले तर सोनगर, तर दुसऱ्या बाजूला कणगट असा संघ या स्पर्धेचा पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती काय घडतंय सर, लवचिकच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय आणि पहिल्या गडी तंबूच्या आसऱ्याला परततोय. मनीषला मात्र माघारी परतावं लागतंय. डावखोरी हाताचा गोलंदाज आता मात्र डोंगरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव संघाचा श्री गणेशा या ठिकाणी होतोय. संघाचं खातं ओपन केलं जातं. एक मानाची अभिमानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेची आपण वर्षभर वाट पाहतो आणि खरंच म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करताना असंच काहीतरी चित्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सर पाहायला भेटते. पहिले षटक अनिवार्य असेल. पॉवर प्लेचं फुल टच चेंडू त्याला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार लिजे. पहिले षटक अनिवार्य असेल. पॉवर प्लेचं फुल टच चेंडू त्याला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल नक्कीच. थँक्यू. नक्कीच एक चांगला फटका सर आपल्याला पाहायला भेटला. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 4 धावांसाठी धावा बनवायचे 18 चेंडू म्हणजे 3 षटकामध्ये 41 धावांचा जर विचार केला तर एक चांगलं टार्गेट सर मनावर गेले. सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली धावसंख्या आणि या मैदानाचा जर विचार केला एक आउटफील्ड चांगलं पाहायला भेटतं. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र गोलंदाज कुठेतरी सर कमबॅक करतोय. कमबॅक या शब्दाला खूप महत्व असतं आणि ते चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखवतोय. धावसंख्या आपण पाहू शकतो 6 या आकड्यावरती. आमच्यासोबत साहिल खिरटकर म्हणजे स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो. गेल्या वर्षी सुद्धा चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून सुद्धा राहिली होती. तसेच दोन्ही ऑफिशियल यांचं सुद्धा अभिनंदन असेल. युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट टीम सुद्धा आमच्यासोबत जोडली आहे. त्यांचं सुद्धा अभिनंदन. पुन्हा एकदा काय घडतंय, एक धाव अर्जित होईल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. नक्कीच तुम्ही आम्ही सर्व ज्या स्पर्धेची वर्षभर सर वाट पाहत होतो ती स्पर्धा मात्र आपल्या समोर या ठिकाणी पाहायला भेटते. पहिला सामना नक्कीच रंगत स्थितीमध्ये जाईल कारण का दोन्ही संघांचा विचार केला तर नामवंत संघ आहेत. एका बाजूला सोनगर, दुसऱ्या बाजूला कनगर आणि पिचच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही.
चांगलं गॅदर विकेटच्या मागे पाहायला भेटते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 1 गडी बाद 7 धावा. आपण जाऊया एक संधी देऊया डीजे मास्टरला. धन्यवाद. येस, थँक यू सोबत डीजे कामतकरजी. जर आपण पाहिलात तर पहिलं षटक राहिलं कणगर संघाच्या नावावर. म्हणजे पहिल्या षटकात 7 धावायला तर मात्र मॅचमध्ये धावा करायच्यात येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 17च्या सरासरीने 34 धावांची अजून देखील गरज आहे. आणि मात्र 41 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात मी म्हणेल की सोनगर संघाची थोडीशी खराब राहिली आहे. कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर फलंदाजीसाठी नेहमी मेजवानीचे षटक मानलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये बोलबायला सिद्धेशचा राहिला. डावखुऱ्याचा गोलंदाज आणि खूप चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मागपर गोलंदाज केतनला मात्र पाचारण केलं जातं. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तब्बल अजूनही 34 धावांची गरज. नक्कीच सर कौतुक करावं लागेल सिद्धेश याचं. कारण काही डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आणि त्याला थोडंसं बेनिफिट असतो आणि त्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये म्हणजे चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून कुठेतरी कर्णधाराने त्याच्यावरती पहिलं षटक सोपवलं होतं आणि चांगली कामगिरी आपल्याला त्याच्या माध्यमातून सर पाहायला भेटली. आता मात्र पाहू शकतो पहिला चेंडू केतन सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन सर 8च्या घरामध्ये आणि आता जर कुठेतरी सामना जर आपल्याला जिंकायचा असला तर या षटकामध्ये सर मोठे फटके येताना नक्कीच दिसते. तुमच्या प्रयत्नामध्ये नक्कीच दोघे जण असतील. मोठे फटके येणं देखील फार गरजेचं आहे. कारण मॅचमध्ये सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर 12 चेंडूमध्ये म्हणजे 11 चेंडूमध्ये जवळ-जवळ 33 धावा चेस करायच्यात. मोठा फटका येणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल होता. मात्र जर आपण पाहिलत ना तर यावेळी प्रॉपर एलिव्हेशन करू शकले नाहीत. कामतेकरजी क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं, माणसाने आयुष्यामध्ये 2 गोष्टी कधी वाया घालवू नयेत. म्हणजे आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फुल टॉस बॉल. यावेळी फुल टॉस बॉल आला. संधी होती मात्र प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीत. एक्झिक्यूट फटका करता आला नाहीये अर्थात संकेतला. यावेळी सिंगलच्या साहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 9च्या घरात. पण नक्कीच सर याच्या अगोदरचा पुढचा चेंडू आपण बघितला. यानंतर काय घडतं एक सुप्पा झेल या ठिकाणी पकडला जातो. विकेटचं होतं एक पतन. बॅक टू द पवेलियन गॉन डीजे. सिंगलच्या साहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 9च्या घरात. नक्कीच सर याच्या अगोदरचा पुढचा चेंडू आपण बघितला. यानंतर काय घडतं एक सुप्पा झेल या ठिकाणी पकडला जातो. विकेटचं थँक्यू. थँक्यू डीजे. या ठिकाणी दुसरा गडी तंबूच्या असलेला सर परततोय कुठेतरी हारागिरी करण्याच्या नादामध्ये म्हणजे प्रयत्नामध्ये आहेत मोठे फटके मारण्याच्या, परंतु एलिमिनेशन थोडंसं सर कमी होतो. गोलंदाजाचं कौतुक सर करावं लागेल. आणि अगदी जर पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये जे सोनगर संघानं चुका केल्या तो मात्र कणगर करत नाहीये. कारण पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये सोनगर संघानं अक्षरशः झेल धरणीला दान केलं, ड्रॉप केले आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण देखील तितक्याच ताकदीचं राहिलंय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन गेलेत. यावेळी अंपायरचा सिग्नल आलाय. यावेळी अगदी या चेंडूची दिशेवर नियंत्रण नाहीये. वेग होता मात्र दिशा नाहीये. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय. वाईट आणि वाईटच्या माध्यमातून 1 धाव स्कोर कार्डमध्ये अर्जित झाले. 1च्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले 10च्या घरात. 10 रन्स ऑन दी बोर्ड. नक्कीच सर अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा आकडा या ठिकाणी पाहू शकतो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटतोय. फलंदाज बाद होईल. काही कॅच पकडलाय दिसत नाही रे बरोबर. पुन्हा एकदा विकेटचं होतोय पतन. बॅक टू द पवेलियन गॉन. अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा आकडा या ठिकाणी पाहू शकतो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटतोय. चला थँक्यू. सोनू याच्या माध्यमातून सर लगातार झेल टिपले जातात. जर कुठेतरी क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचा विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजे एक जमेची बाजू आपल्याला आतापर्यंत राहिली आहे आणि 10 या आकड्याचा आपण विचार करत होतो. अगदी सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा सर आकडा उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी एक 24 वर्ष अखंडित सेवा केली आपल्या देशाची आणि 563 सामन्यामध्ये अगदी 18,426 धावा ज्यांच्या बॅटमधून बघितल्या. 49 आपण त्याच्या बॅटमधून शतक आणि 96 अर्धशतक सुद्धा पाहिली. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार.
चांगलं क्षेत्ररक्षण सर या ठिकाणी म्हणावं लागेल. 2 धावा अर्जित होत आहेत. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. चला त्या ठिकाणी जे आमचे खेळाडू इंजर्ड झालेत, मी आमच्या आयोजकांना विनंती करेल की आपण खेळाडूची शहानिशा करा. जर आमचा खेळाडू जास्त गंभीर असेल तर त्याला मैदानाबाहेर आडा आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये तुमचा 12th मॅन उतरवा. कारण कामतेकरजी क्रिकेटपेक्षा आपलं आयुष्य फार मोठं आहे. आयुष्य फार सुरेख आहे. म्हणजे मैदानामध्ये इंजर्ड झालं होत असताना मात्र अशा परिस्थितीमध्ये खेळ न करता आपण स्वतःला थांबवून तुमचा अतिरिक्त खेळाडू मैदानामध्ये दाखल करा, अशी मी विनंती करेल कणगर संघाला. सात बॉल आणि 29 धावांची गरज आहे मॅचमध्ये सोनगड संघाला. टार्गेट मोठं आहे, आव्हान मोठं आहे. मात्र क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं फार गरजेचं आहे. यावेळी गोलंदाज पुन्हा एकदा केतन राउंड द विकेटने ओव्हर द विकेट होते, माफ करा, पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये चेंडूला खेळून काढले. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण सुरेख झालंय. सिंगल येते आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. षटक क्रमांक 2 संपवलं जातंय. 13 या क्रमांकावर कामतेकरची आपण चर्चा करूयात. कारण सातत्याने सांगितलं जातं क्रिकेटच्या इतिहासामध्ये 13 या क्रमांकाला अनलकी मानलं जातं. आपण जर पाहिलं तर आपण सातत्याने पाहिलं असेल ज्यावेळी श्रीलंकेचा कुशल मंडिस हा खेळाडू आपल्या इंटरव्ह्यू दरम्यान सातत्याने सांगतो की 13 हा क्रमांक माझ्यासाठी अनलकी राहिलाय. मात्र या क्रमांकाची जर्सी घालून मात्र हा क्रमांक माझ्यासाठी लकी राहावा म्हणून मी ही क्रमांकाची जर्सी घालून मैदानामध्ये खेळ करतो. अशा पद्धतीचे चित्र आपण त्याच्या माध्यमातून पाहतो. येणारे चेंडू 6 आणि या मॅच मध्ये 28 धावांची गरज. नक्कीच सर 13 या आकड्याचा विचार केला जसं कुशल मंडलने सांगितले त्याचप्रमाणे त्याने करून दाखवलं. लकी बनवून दाखवलं. म्हणजेच 122 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाकिस्तान विरुद्ध सर पाहायला भेटली. जाऊया मैदानाच्या दिशेने 6 चेंडू 28 धावा. 5 षटकार सर मारायचे आहेत, ते येतील का हे सुद्धा पाहणं सकाळच्या सत्रामध्ये महत्वाचं असेल. कुठेतरी या सामन्याचा विचार केला तर कणगर संघ कुठेतरी सर वरचढ राहिलाय. प्रणय याला आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसरं षटक 6 चेंडू 28 धावा 28 धावा 6 चेंडू. मानाची अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी आपण सर पाहतोय. पहिला चेंडू लोअर पुलटा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आहे तिथेच म्हणजेच 13. आणि कामतेकर जर आपण पाहिलं तर प्रणय गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. म्हणजे चेंज ऑफ द पेस, गती व्हेरिएशन, स्लोवर बॉलमध्ये हाताळण्याचा हातखंड आहे या खेळाडूकडे. अगदी पहिला बॉल आपण पहिला फ्लाईट दिली चेंडूला, त्याच्यानंतर मात्र चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचू शकले नाहीत बॅटर आणि यावेळी डॉट बॉल आलाय. अगदी टार्गेट थोडस यावेळी देखील सुरेख लेंथ होती. पंचांचा इशारा येतोय. अगदी बोट आकाशाकडे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. येस, थँक्यू सो मच डीजे. आता मात्र सुभद्र संगीत ऐकलात आणि या कामतेकरच्या गाण्यांचा देखील एक वेगळा इतिहास राहिलाय.
2011 मध्ये गाणं रिलीज झालं होतं. गाणं होतं कोलावेरी डी आणि या गाण्याने अतिशय विक्रम रचलेत. म्हणजे गाणं रिलीज झाल्यानंतर 200 मिलियन व्ह्यूज आणि अगदी गाणं प्रदर्शित झाल्यानंतर 18 दिवसामध्ये 5 करोड 1 लाख लोकांनी हे गाणं डाउनलोड केलं होतं आणि या गाण्याचा देखील एक वेगळा इतिहास आणि या स्पर्धेच्या माध्यमातून डीजेच्या माध्यमातून देखील आपण सुमधुर संगीत ऐकतोय. मॅचच्या दिशेने जाऊया जिथे 4 बॉलमध्ये अजून देखील तब्बल 28 धावांची गरज आहे. नक्कीच सर जाऊया मैदानाच्या दिशेने. गणेशला आपण पाहू शकतो नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी सर राहिले. जसं आपण सांगितल्याप्रमाणे या खेळाडूकडे क्षमता आहे, म्हणजे व्हेरिएशन आहे. तेच चित्र मैदानामध्ये सर आपल्याला पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. लगातार तिसरा चेंडू निर्धाव येतो या ठिकाणी. 3 चेंडू 28 धावा. कुठेतरी या सामन्याचा विचार केला जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कणगर संघाचा वर्चस्व राहिलाय सर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होईल. विकेटचं होते पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन. चला थँक्यू. धन्यवाद डीजे. काय गोलंदाजी सर. प्रणयचं कौतुक करावं लागेल. जसं आपण सांगितल्याप्रमाणे लगातार तिसरा चेंडू निर्धाव आणि 2 गडी सुद्धा मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. परंतु तितकंच क्षेत्ररक्षण म्हणजेच विकेटच्या मागे चांगलं गॅदर पाहायला भेटतंय. अगदी कामतेकर जर आपण पाहिलं ना तरच गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं फार गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या सत्रात गोलंदाजी खूप चांगली झाली, मात्र क्षेत्ररक्षण खराब राहिलं सोनगर संघाचं आणि मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना तर कणगर संघाची गोलंदाजी आणि त्याच्याबरोबर क्षेत्ररक्षकाची साथ ही खूप सुरेख राहिले. हा संघ मात्र वर्चस्व दाखवतोय मॅचमध्ये. 2 चेंडू आणि जवळ शक्य अशक्य टार्गेट आपण पाहताय. प्रणय पुढे एकदा ओव्हर द विकेट ऑन द ट्रॅक. यावेळी पुन्हा एकदा फ्लाईट दिली. अगदी मिस टाइम हिट. स्वतः चाललाय चेंडू खाली. क्षेत्ररक्षक घेत आहेत आणि पुन्हा एकदा एक झेल गादर झालाय. यावेळी येतोय बॅक टू बॅक. हा दुसरा हादरा लागतो विकेटचं पतन. थँक्यू. थँक्यू. काय गोलंदाजी. तुम्ही फलंदाजी जर चांगली केली त्याच्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण सर आपल्याला पाहायला भेटलं. आता इतकीच चांगली गोलंदाजी आणि समीकरण असं येऊन टेपलंय की या स्पर्धेचं पहिल्याच सामन्यामध्ये सर पहिली हॅट्रिक होईल का आणि पहिलं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. चला काय करतोय. हॅट्रिक होते का पहिल्याच सामन्यामध्ये. एक स्वतः झेल 1-2 स्वतः झेल घेतोय. कौतुक केलं पाहिजे या गोलंदाजाचं. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली आणि एकही धाव न देता 3 गडी म्हणजे 4 गडी एकूण मिळवले. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. पण जाऊया पुन्हा एकदा संधी देऊया टीजे मास्टरला. धन्यवाद. थँक्यू डीजे. आणि झालेल्या सामन्यामध्ये नक्कीच चांगला सामना पाहायला भेटला. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी आणि ज्या गोलंदाजाने एका षटकामध्ये 4 बळी मिळवले, 1 धाव सुद्धा खर्च केली नाही, तो ठरतोय म्हणजेच अर्थातच प्रणय ठरतोय सामनावीर. आपण यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा. प्रणय मॅन ऑफ द मॅच साठी आपण प्रणय यांना आमंत्रित करतोय. बल एका ओव्हरमध्ये 4 विकेट्स आणि त्याच्यानंतर मात्र मिडन ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच सर काय सुरुवात झाली या टुर्नामेंटची. म्हणजेच पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला हॅट्रिक
मनाचा चषक सादर करू जोशात रे मनाचा चषक सादर करू जोशात रे रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे रायगड रॉक्सचे नाव हे गाजते एक पॉवर प्लेचं